को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. भाऊ, ज्या पद्धतीने आजची कॅबिनेट महत्त्वपूर्ण होती, काय काय निर्णय झालेत? नाही, साधारणतः 10 जूनची जी विधानसभेचं अधिवेशन होतं ते आता 27 जून केलं, कारण 26 जूनपर्यंत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहिता या भागामध्ये आहे. आणि उद्या आपण जेव्हा बजेट करू तेव्हा युवकांसाठी, महिलांसाठी, पदवीधरांसाठी, तरुणांसाठी कदाचित जर आपल्याला घोषणा करायच्या असतील किंवा काही योजना या प्रस्तावित करायच्या असेल तर आचारसंहितेचा त्याच्यावर परिणाम होतो. आचारसंहितेमध्ये उद्या मुंबईसाठी जर काही धोरण आखायचं असेल तर अडचणी येतात, नाशिकसाठी धोरण आखायचं असेल तर अडचणी येतात. आणि म्हणून मग असं ठरलं की आपला अर्थसंकल्प हा आपण जेव्हा मांडतो आहे तेव्हा मग 27 तारखेला मांडला तर मग या आचारसंहितेचा प्रश्नच उपस्थित होत नाही, कारण तोपर्यंत निवडणुका होऊन जातील. आणि म्हणून 27 जून तारीख निश्चित केली. राज्यात दुष्काळाची स्थिती जी आहे ती मोठी आहे, त्यावर काही चर्चा झाली आहे का? चर्चा झाली. ताबडतोब पाणी टंचाई किंवा अवकाळी पावसाने केलेलं नुकसान आणि चारा टंचाई या तिन्ही विषयावर स्पष्ट सूचना मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी दिल्या की वेगाने काम केलं पाहिजे, कुठेही नसती अटकता कामा नये. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद जे आहे ते सोडण्याचं म्हटलेलं आहे. त्यानंतरची कॅबिनेट आता होते, पहिलीच कॅबिनेट निवडणुकीनंतरची. त्याबद्दल काही तुमची सहकाऱ्यांची चर्चा झाली आहे का, किंवा सहकाऱ्यांची काही त्यांनी विनंती सहकाऱ्यांनी केली आहे का? नाही, माझी देवेंद्रजीशीच चर्चा झाली. देवेंद्रजी व्हर्च्युअली उपस्थित होते, कारण जेव्हा मगाही कोणी विचारलं की देवेंद्रजी उपस्थित राहणार नाही म्हणून मी विचारण्यासाठी फोन केला होता. ते दिल्ली निघाले होते. त्यांनी सांगितलं की मी व्हर्च्युअली उपस्थित आहे आणि त्यांना आम्ही या संदर्भात आवाहन केलं की असा विषय करू नका भावनेत. आपण सर्वजण मिळून पुन्हा विधानसभेत जोर गाऊ, ताकद गाऊ, शक्ती गाऊ आणि विधानसभेत वेगाने हे जे काही गॅप आहे ती भरून काढू. ज्या पद्धतीनं महायुतीला यश जे आहे ते मिळालेलं नाही, कुठंतरी महायुतीतले सगळे पक्ष जे आहेत, तिन्ही मोठे पक्ष, एकमेकांना मदत झाली नाही असं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळतं. नाही, असं एखाद्या दुखाद्या ठिकाणी कोणी म्हटलं असेल. उद्धवजी च्या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा असे प्रश्न त्यांनीही उपस्थित केले आहे. एखाद्या मतदारसंघात होतं. आता तुम्ही बघितलं असेल सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे प्रश्न उपस्थित झाले आहे. मला वाटतं की त्या आघाडीचे एखाद्या मतदारसंघाचे ते प्रश्न असतात, तसे महायुतीमध्ये एखाद्या ठिकाणी एखाद्या मतदारसंघाच्या प्रश्नाला असं सार्वत्रिक रूप देण्याचं काही कारण नाही. ज्या पद्धतीनं भाजपचं ताकद जी आहे ती राज्यातली मोठी आहे, मध्ये भाजपला चांगलं यश मिळालं, परंतु दोन पक्ष एक सोबत घेतले आणि त्यानंतर मात्र भाजपला कमी फरकाने पराभव जो आहे अनेक ठिकाणी झाला किंवा जागाही कमी आलेल्या आहेत. आता विधानसभेसाठी एकला चलोचा नारा काय असणार आहे का, किंवा भाजपची ताकद राज्यात मोठी असल्यामुळे आपण जर पाहिलं तर भाजपचे 103 पेक्षा अधिक आमदार आहे? प्रश्नच मला वाटतं संयुक्तिक नाही. माननीय एकनाथ शिंदेजींनी सत्तेचा त्याग करून वैचारिक मुद्द्यावर ते आमच्यासोबत आले. ते तर सत्तेत होते. मग अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी विचारच कदापिही करू शकत नाही. आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या जागा देताना सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या पार्टीला, शिवसेनेला अतिशय सन्मानजनक जागा देण्याचा आग्रह हा तर भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी केला. तर एकला चगो रे काय, एक होकार चगो हे म्हणणं योग्य आहे. एकला चगो रे नाही, महायुती एक होकार चगे हा शब्द जास्त यथार्थ आहे. एक शेवटचा प्रश्न, आत्मविश्वास जो आहे तो मोठ्या प्रमाणात बळावलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा मोठी ताकद लावावी लागेल? नाही, ताकद तर प्रत्येक निवडणुकीतच लावली पाहिजे. योग्य नियोजन केलंच पाहिजे. ज्या काही पराभवामधल्या उणिवा आहे, कमतरता आहे, ते दोष दूर केलेच पाहिजे. यामध्ये वाद असण्याचं किंवा मला नाही वाटत याच्यामध्ये दुसरं काही उपाय असू शकतो. चांगलं नियोजन करायचं, जिथं कुठं आपण उणीव आहे, कमी आहे, ती भरायची आणि पुन्हा एकदा विधानसभेत पूर्ण स्पष्ट बहुमत आणायचं. शरद पवारांच्याकडून सुद्धा दावा केला जातो की विधानसभेत अधिक जागा मिळतील. तो दावा केलाच पाहिजे. त्यांनी दावा केला नाही उद्या तर मग त्यांच्या पक्षामध्ये तिकिटा मागायला कोण राहील? ते नैसर्गिक आहे. याच्यामध्ये काय त्याच्या आक्षेपाचं काय? सर्वच लोक म्हणतात 240 लोकसभा घडवून काँग्रेससुद्धा आमचे 272पेक्षा जास्त स्पष्ट बहुमत येईल असेही नेते काही भाषणात बोलले आहेत.
अरे जागाच तुमच्या 200 जागीच आहे, 272 कशी जिंकून येतात? काय जादू आहे? असा एखादा कार्यकर्ता नेता म्हणतो, पण ती काही भूमिका त्या राष्ट्रीय अध्यक्षाची असेल असं नसतं. शेवटचा प्रश्न, महायुतीतलं समन्वय जे आहे या लोकसभेत थोडंसं कुठेतरी कमी पडलं, समन्वय अनेक ठिकाणी. विश्लेषण जेव्हा होईल तेव्हा याही विषयावर चर्चा होईल. विषय अनेक आहे, एकाच विषयावर चर्चा कशी करता येईल? आता या विषयावर जेव्हा आम्ही पहिल्यांदा आमच्या पक्षाचे सर्व एकत्र बसू, सर्व उमेदवार आम्ही एकत्र बसणार आहोत, त्याच्यानंतर महायुतीची समन्वय समिती बसेल, महायुतीचे 3 नेते एकत्र बसतील, याच्यासोबत आम्ही बाकी काही गोष्टी विश्लेषण करण्यासाठी काही शास्त्रशुद्ध गोष्टींचा आता सर्वेचा उपयोग करतो आहे. या सर्व गोष्टी एकत्र आल्यावर मग होईल. काही तुमच्यासारख्या पत्रकार बांधवांकडून आम्ही विचारणा करतो आहे की तुम्हाला काय वाटतं, यातून एक विश्लेषण जेव्हा तयार होईल तेव्हा त्यावर भाष्य करणं योग्य आहे. धन्यवाद. साहजिकच आहे, मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत होते. जो काही पराभव महायुतीचा झालेला आहे त्याचं संपूर्ण विश्लेषण जे आहे ते केलं जाईल असं ते म्हणतात. कॅमेरामन सचिन सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.